नमस्कार प्रेक्षकांनो, भक्तिकट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आई तुळजाभवानीच्या उपासनेत पौर्णिमेचं काय विशेष महत्त्व आहे हे जाणून घेऊया. आई तुळजाभवानीच्या उपासनेत पौर्णिमेचं अत्यंत महत्त्व आहे. अनेक पौर्णिमेला देवीची विशेष अभिषेक, छबिना व नैवेद्य पूजा केली जाते. चैत्र पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमेला तुळजापूरमध्ये देवीची भव्य यात्रा व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी आणि इतर दिवशीही आई भवानीची पूजा कशी केली जाते याची सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे बघूया. पौर्णिमेचे महत्त्व व उत्सव. पौर्णिमेच्या आधीचा दिवस आणि पौर्णिमेचा दिवस आणि त्यानंतर पौर्णिमेचा एक दिवस असे 3 दिवस देवीची विशेष पालखी व छबिना काढला जातो. हिंदू वर्षानंतर येणाऱ्या या पहिल्या पौर्णिमेला तुळजापूरमध्ये म्हणजेच तुळजापूर भवानीच्या मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते. या काळात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करतात. या पौर्णिमेला देवीची म्हणजेच कोजागी पौर्णिमेला देवीची विशेष आराधना करून रात्री जागरण केले जाते. दररोजची पूजाविधी कशी असावी? तुळजापूरमध्ये देवीची पूजा करण्यासाठी खालील टप्पे पाळले जातात. पहाटे देवीची चरणतीर्थ होतो. त्यानंतर पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप आणि साखर यांची शुद्ध पाण्याने देवीला अभिषेक केला जातो. त्यांना स्नान घातलं जाते. देवीला सुंदर वस्त्र, साडी, अलंकार व फुलांचा हार अर्पण केला जातो. सकाळी व संध्याकाळी देवीच्या चरणी धूप, कापूर आणि दीप ओवाळला जातो. दुपारच्या व रात्रीच्या आरतीनंतर देवीला नैवेद्य विशेषतः भात, तूप, गोड पदार्थ दाखवला जातो. आता आपण विचार करावा की आपण देवीची पूजा घरी कशी करावी. ती अत्यंत सोपी अशी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्हाला देवीची पूजा घरी करायची असेल तर सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवीच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षता आणि लाल फुले वाहावीत. श्री तुळजाभवानीला आई राजा उदो उदो हा जयघोष करावा. देवीला गोड नैवेद्याचा म्हणजेच खीर किंवा साखरेचा हार प्रसाद म्हणून आरती करावी. आणि शेवटी अंबाबाईचा उदो उदो अशी गर्जना करावी. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? तुम्ही नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा. मग पुन्हा भेटूया नवीन एखाद्या विषयासोबत. तोपर्यंत चला, भवानी मातेची जय.